पारधेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न. हरिभक्तपरायण गहनीनाथ महाराज गोमदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता. औसा तालुक्यातील पारधेवाडी येथे वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेत अत्यंत महत्त्वाचे मानला जाणारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणसह रामकथा आयोजित करण्यात आली होती. पारधेवाडी येथे रामनवमी ते हनुमान जयंती 7 दिवसांच्या कालावधीत यशस्वीपणे संपन्न झाला. शेवटच्या दिवशी हरिभक्तपरायण रामायणाचार्य गहनीनाथ महाराज गोमदे यांच्या भक्तिपूर्ण काल्याच्या कीर्तनाने या धार्मिक सोहळ्याचा दिमागदार समारोप झाला. पारधेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताह वारकरी संप्रदायातील सामूहिक उपासना पद्धतीचा एक भाग आहे, ज्यात 7 दिवस संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंतच्या अभंगावर तत्वचिंतन आणि हरिनाम जप केला जातो. पारधेवाडीतील हा सोहळा स्थानिक पातळीवर आयोजित असून सप्ताहात सकाळी काकडा आरतीपासून सुरू होऊन ग्रंथपालखी मिरवणूक आणि महाप्रसाद वाटपापर्यंत पोहोचला. या सप्ताहात महाराष्ट्रभरातील नामवंत कीर्तनकारांनी सहभाग घेतला, ज्यामुळे भाविकांमध्ये ईश्वरनामाचे महत्त्व अधोरेखित झाले. पारधेवाडी येथील भूमिपुत्र बालाजी साखरे यांनी यावेळी गावातील लेक मातांसाठी येणाऱ्या पुढच्या वर्षी सप्ताहाच्या निमित्ताने भेटवस्तू देण्याचे घोषित केले. तसेच सर्वांनी हनुमान चालीसा पाठांतर करावे यासाठी बालाजी साखरे यांनी पारधेवाडी ग्रामस्थांना हनुमान चालीसा पुस्तक देणार असल्याचे यावेळी सांगितले. पारधेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाला गावातील 3ऱ्या वर्षी साजरा झाला असून यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. हरिभक्तपरायण गहनीनाथ महाराज गोमदे यांचे काल्याचे कीर्तन ऐकून भाविकांच्या मनाला भक्तीचा स्पर्श झाल्याने काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन करत दही राह्यांचा प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी ग्रंथशोभायात्रेत पुरुष महिला भाविकांनी फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा केला. या सोहळ्याचे कारण म्हणजे वारकरी परंपरेत हरिनामाच्या अखंड जपाद्वारे मनुष्य जन्माचे ईश्वरनामाशी नाते जोडणे. पारधेवाडीसारख्या ग्रामीण भागात असे कार्यक्रम गावकऱ्यांना धार्मिक एकतेचा अनुभव देतात आणि सामाजिक सुसंवाद वाढवतात. या सप्ताहाचा परिणाम म्हणजे शेकडो भाविकांचा सहभाग आणि गावात सकारात्मक अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्राच्या धार्मिक वारशाचे प्रतीक आहे, ज्यामुळे भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळते. अशा सोहळ्यांप्रमाणे पारधेवाडीतील हा सप्ताह यशस्वी झाल्याने स्थानिक वारकरी संप्रदायात समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी सरपंच हनुमंत जाधव, माजी सरपंच गणपती कानडे, महंत सागरनाथ महाराज, जयहिंद शिंदे, बसवराज साखरे, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वास साखरे, मच्छिंद्र महाराज साखरे, अरुण कवे, जनक भडके, दयानंद तांबोळकर, धोंडीराम कवे, पंकट कवे, शेखराव कवे, विवेकानंद साखरे, प्रशांत जाधव, राम साखरे, गोरख पवार, विक्रम कवे, राजेंद्र साखरे, शिवाजी पवार, हनुमंत जाधव, अभिमन्यू कवे, महेश जाधव, सौ सुवर्णा कवे, जयाबाई शिंदे, मीनाबाई शिंदे, महानंदा भडके, सुंदराबाई गायकवाड तसेच गावातील लहान थोर भाविक भक्त व पारधेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळे घरी ताकाचे सरोवर, येते नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तू काय म्हणे आता आम्ही नवज दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. समचरण सरोजम सांद्र नीलाभदाभं जगननी तपानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा.